माय बाई हो. सविता, कुठे चालली सविता तू? आई, तुम्ही आठवण बोलल्या का आई? तुम्ही तर तयारी केली बी नाही. आज मनुष्याचे कपडे घेण्यात ना. सविता, मग तुम्ही लेकरं बाकरं घेऊन चालली काय कपडा घ्यायसाठी? हा बाई, बहिणीचंच होय, दुसऱ्याचं थोडी होय की आई. सविता, लोक चांगले म्हणतील काय? सून चालली लेकरं बाकरं घेऊन, तर राजाला पाठवून दे ना. तुझं काही काम नाही ना जायचं? आई, मला काही काम नाही का जायचं? माझी बहीण नाही का ते? लय शिकून आला तुम्ही मला. ते काही काम नाही जायचं. तुमचा पोरगा पाय ना, येतो म्हणते काय तर पोरगा तर काटे मोरटे. माझ्या बापाच्या घरात जायच्या नावानं मी जेव्हा जेव्हा सण करून राहिली तेव्हा तर तुम्ही अजून डोक्यात बसून राहिले सगळेजण. मी काही बोलत नाही बाई. तुला जाणार असेल तर जाय, नाही जाणार असेल नको. तो मला काही करायला नाही लागत. अहो माय बाई, आई तुम्ही चालून नाही राहिल्या काय? नाही बाई सविता, ते शकुनाबाईच्या घरी आहे म्हणून मी काही येत नाही बाई. दुसरं कोणाचं कधी असतं का नाही तर मी नक्की आली असती. सविता जाय तू, तुला काही म्हणणं नाही. आई पटकन तयारी करा. पोरगा येत नाही, तुम्ही येत नाही. कोण? सविता, तुला सगळं माहित आहे. कोण कायले काही विचारपूस करू नको मला तू. नाही म्हटलं ना, जाय तू. लागलं तर लेकरं राहू दे, मी मागवतो. बरं बरं, पहा तुम्ही लेकरं, पहा तुम्ही. मी एकटीच जातो. सविता ते रागाला असेल, येऊ दे, जाऊ दे ना. ते शकुनाबाई बरी नाही ना, नसते भांडणाचे धंदे. शांती झाली नाही का तयारी? येतो ना मागून. चलते का तुम्ही? सून सासरे लवकर ये मग, वाट पाहतो आम्ही. हा हा, आलीच. माणूस तसा आहे बापा, खुशीने मौन राहिली तोंडावर. तर घरातलं काही काम असलं की तोंडावर 12 वाजेला असतात. कधी पाय, आता बहिणीच्या घरचा आहे ना. चला ना वविले वजेसले मत मी जीव खाऊ घालते मत, झेपून देते मस्त. चला 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 चला. हा हा आजी, चल 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 आजी चल. चला. मला माझा तुझा लय राग आला आता खरंच. किती मी सहन करतो, मी मनावर नाही घेत कोणती गोष्ट. आता माझ्या सासून माझ्यासोबत या लागत नव्हतं काही कपडा घ्यायसाठी. शकून आत्या नाव बदनाम करते शकून आत्याचं. आता जातो मी शकून आत्याच्या घरी. अरे सविता काकू, छत्री घेऊन कुठे चालले? काय पाणी येऊन राहिलं काय? माय बाई, कशा गोष्टी करतो सविता तू. पाण्याला त्याजवळ वापरा का छत्री? पाण्याकडं मरायचं ऊन आहे. सविता कपडा घ्यायला चालली ना? ती सासू नाही आली काय? नाही काकू, मला लय रागून राहिला माझ्या सासूचा. तुझी नांदाला आला मी चला चला. नाही म्हणत शकून आत्या काय खाते का शकून आत्या काय माहित. माय बाई, मला धाडलं त्यास आईनं त्या सासूला बोलण्यासाठी. शांताबाईला घेऊन या म्हणे. मग का मग जाऊन ये का मी? सविता काकू तुम्ही जाऊन या जासान तर तुमच्या म्हटल्यानं ऐकतील माझी सासू. तर जा तुम्ही, मी चलती होतो शकून आत्याच्या घरी. बरं बाई, मी पाहतो जाऊन येते काय, नाही तर राहिलं. लवकर जा मग. हा लवकर येतो. सविता पाहिजो साड्या गिड्या चांगल्या घेजो, महागाच्या एकोड्डा होते मनीषासाठी. सविता काकू मला बी सांगितलं शकून आत्या ना माझ्या घरी घालती हाल. काल घालती माझ्या घरी आंब्याचा रस केला नाही. मला म्हणे तुला बी साडी घेतो म्हणे, माझ्या आईली बी घेतो म्हणे, माझ्या भावाले माझ्या बाबाले सगळं घेतो म्हणे. पाहिजे ना मग त्या सगळं. मग एखादी साडीची जमली तर जमली, सस्ती मस्ती घेतो ना सविता. बरं काकू पहिन मग, जा तुम्ही लवकर, उशीर होते मग अजून. सविता काकूले तर किती काही असलं कमीच आहे. कोणालाही बी घुसल्यासारखं तोंडालाच मागते. जाऊ दे आता, हावल्या हा करतो. शांताबाई आहे काय घर? शांताबाई काय बे शांताबाई, एवढ्या मोठ्या सुनीच्या बहीणचा कपडा घेणं आणि तू घरी? सांग शोभला का तुले? अहो माय बाई, तू आली का मला सांगायसाठी मला काय शोभलं काय नाही शोभलं तर? काय ना तू मायावरची रिकामी तर आहेच सविता. तू जाय सांगून दे. शांताबाईला समजत नाही म्हणा. शांताबाईच्या वरचा मीच तुम्हाला सांगतो. मला काही येणं होत नाही सविता. मला काही करावं लागत नाही की शांताबाई. त्या इन बहीण धाडलं मला म्हणून मी आली त्या घरापर्यंत. तरी मी सविताला म्हटलंच रस्त्यात दिसली तर मी पाहतो म्हटलं बाई येते काय, नाही तर मला काही करा नाही लागत. चालली मी. मला तर वाटते आता हे काही घरी नाही, महादेव घरी असतील, तिची सून घरी येशील, पोरगा घरी येशील. हिचे नखरे सांगतो मी आता जाऊन. थांब आता, लेकरं बी झोपले.
जातोच मी. चिंटे, का रे घरात आला का रे तू? मला आवाज आलता ना. चिंटे आला का लायब्ररीतून? आई बोल आई. आई काय म्हणत होती? चिंटे, तू आता बापा पुण्याला जाऊन लयच अति हुशार झाला बरोबर. चिंटे तू हसणं काय, बोलणं काय, खिदळणं काय? का रे मास्तर कल्ला करत नाही की? आई मास्तर कल्ला नाही करत, मी फक्त घरातच करतो. काय म्हणतो तू मला सांग? अरे ते लेकरं झोपेलात म्हटलं. घरातच बस आता अभ्यास करत, हिंडू नको आता कुठे कुठे. जाय तू जाय, मी फोन लावतो मित्राले, घरातच बसतो. आईले वाटते मी लहानसाकच आहे काय? आईले म्हणा आई मी मोठं झालं आता, लहानसाक नाही राहिलं मी. तू तर मला लहान बाबूच समजतो. कोणीच तर नाही घरी. गेले का सगळेजण? हेच तर शकून आत्याचं घर. सुलोचना ताई आहे काय घरी? सुलोचना ताई? हो हो आहे घरी. कोण आहे? मीच आहे, सविता, शांताबाईची सून. आली आली. बापरे सविता ताई आमच्या घरातून कधीच नाही आल्या. बसा बसा. नाही ना ताई, वेळ होईन ना. शकून आता कुठे गेली? आहेत ना आई, नाश्ता करून राहिले सगळेजण. तिथं गेला टेन्शन नाही. पोरीच्या घरी आता पोरीच्या घरी द्यायचं कामच नाही ना ताई. डायरेक्ट दुकानात ती. त्याला सांगायचं नाही का दुकानात या म्हणून? आई बाबाले मनीषाले? नाही नाही थांब, आई सांगतात. सुलोचना अरे सविता आते झाली नाही का तयारी? झाली ना, नाश्ता करून घेतला ना. ते आई बाबाच्या घरी टेन्शन नाही. ते सांगितलं नाही का तुम्ही डायरेक्ट दुकानात या म्हणून? नाही ना. तू जातं काय? तेले म्हणा चला म्हणा. तू काय करतो डायरेक्ट दुकानात घेऊन येते? नाही नाही तसं नाही करत मी. आता मी डायरेक्ट दुकानातच येतो. तिथं जाणं अजून वेळ होते. आई पप्पून फोर व्हीलर गाडी सांगितली ना मनीषासाठी? असं काय? मला माहीतच नव्हतं. घे सविता, आता आपलं कामही नाही. पप्पू सांगते मनीषाले फोर व्हीलर गाडीत बसून. चला मग आपण चलतो पैदलच. नाही नाही तुला मी पैदल नाही नेत, तुला ऑटो सांगतो मी एखादा. थांब. शकुनाबाई जेवणच झालं. अरे सुनबाई ती सासू नाही आली काय? काही येत नाही जाते आई. मला म्हणत तू काय जाता लेकर वाकरं सोडून, तरी मी आली. पाहिलं शांताराम, पाहून घे त्या बायकोची करी नाही, पाहून घे त्या सुनीच्या तोंडातूनच पाहून घे. माहित ना बदलामच करशील ननद व्हायचं. नाही नाही शांतीने याच सांगते. शांतीने मला सांगितलं येतो म्हणून. पाहून घे ती सासू कोणाचं चांगलं सोचते काय? सविता तू तर भली ऐकस त्या सासूच्या म्हटल्यानं. समजलं तुला आता? त्या बहीणचा बी विरोध करते ती सासू. असू दे आता, माहीत सांगू नका, माझ्या डोकं नका खराब करू आता. चला मी चलते का नाही तर मला काही गमून नाही राहिलं. ताई चहा पाणी घ्या ना. नाही नाही इथंच थांबतो मी. करा तुमची तयारी तुम्ही लवकर लवकर. आणि चला बरं शकून येते. शंकर कुठे गेला सुलोचना? आई येतात ते. चला आपण चलतो. चल सविता. इजे चांगलं झापलं पाहिजे महादेव भोवनं. सविताले तसं काही जमत नाही आता. सांग इनं रिंकूच्या घरी धागे दोरे जोडले काही गरज माहिती. शांती होई ग? हो शांता मावशी, झालं काय जेवण खावण? आताच जेवली शांती. कुठे चालली तू? येतो ना मी जराशी सविताच्या घरून. तिच्या सुनीचे जराशी कानू गाळणी करतो ना. काय केलं आता तिनं? शांता मावशी रिंकूच्या घरी गेलती. मग येईन. आणि ही सविता तिच्या सासूले म्हणते एकाचे दोन चांगल्या घराने सांगितले म्हणते रिंकू समोर. बाई काय करा माझ्या सविताचं काही बाई ते सुधरत नाही बाई. शांती तुला सांगतो मी. नाही चप्पल न घेतो तिला एखाद्या दिवशी. महापोरीच्या घरांनी कधी आग लावली तिनं तर शांता मावशी. ते काय समजली मध्ये. आता तिच्या सुनी सांगायला जातो मी आणि तिच्या नवऱ्याला सांगायला जातो तिचे गुण. ते काही घरी नाही आता. सांग बाई पण पाहिजो काय नाही. खऱ्या गोष्टीला काही भेव आहे काय? काही गरज आहे काय तिले इकडचं तिकडे करायची? एकमेकाच्या चुगल्या करता आयुष्य चाललं तिचं. काय देत बे सवितानं असं करा. तिच्या पोटी पोरगी आहे ना. काय करा माय बायकाईचं. राणी कुठे गेली? राणी आली. शांता काकू खूप दिवस झाले आमच्या घरी. आई पाय ना शांता काकू आले ना आपल्या घरी. ये इकडे बसा ना काकू. अरे राणी मी म्हणत होते तुले 2-3 दिवस चालतं का माझ्यासोबत? शांता काकू कुठे चालले तुम्ही? काही नाही माबईंच्या घरी जायला लागते राणी. तिच्या पोरीचं कणी हळदीचा कार्यक्रम आहे. काकू मग तुम्ही तुमच्या सुनबहिणीला घेऊन चालल्या काय? नाही ना तिच्या बहीणचं कणी आता
कपडा घेणार मग सोनं घेणार असं म्हणीन मले. आई मी येत नाही, आई मी येत नाही, म्हणून तुला म्हणायला आली मी. नाही मा शांताबाई, नेऊ नको मा पुरीले. मागास तू इथून राग भरली होती. हाव काकू, तुमच्या सुनीलाच घेऊन जातो मी. बरं तसं करतो राणी. मग का आली नाही, एखादा चक्कर मारलाय नाही किती दिवसापासून? येईन काकू, उद्या गिद्या नक्की येतो. चल मग, काम आहे मला. अरे काकू, काय आई? काकू बसलाय नाही. काकूला राग आला वाटतं, नाही म्हटलं येत नाही तर. येऊ दे राणी, राग आला तर काय करतो. शांताबाईची सून राग पडते ना, तू जास्त घरी गेली की. शांत काकू, गुड्डी आहे काय घरी? गुड्डी, ओ गुड्डी. कोण नाही घेऊ घरांदी? अरे शांत काकू, काय झालं? कोण तुम्ही आमच्या घरी? कपडे घ्यायला नाही गेल्या काय? माझी सासू तर भली नटून थटून गेली. ऊन आहे तर छत्री घेऊन गेली. नाही मी नाही गेली आणि जाते नाही मी. काहून काहून शांता काकू? मै ननद होईना ते, तिचं मै काही पटत नाही. त्याच्यापेक्षा नाही गेलं ते पुरते. गुड्डी मैसून गेली. पोराले म्हटलं जाऊ की ना जाऊ, आता मला काही करा नाही लागत. शांताबाई, शांताराम भाऊन म्हटलं होतं मला, पण मला कामं होते, मी काही गेलो नाही. महादेव भाऊ, श्याम, गुड्डी, तुम्हाला तिघेले सांगायला आली मी. तुमच्या आईले समजून सांगा तुम्ही, नाही तर मायपेक्षा वाईट नाही कोणी. काय झालं शांताबाई आता? ते माया रिंकूच्या घरी गेली माईनीले घेऊन, आणि तरी 2,400, 4,800 असे गुण तिनं चालू केले. सांगता तिले शांताबाई आलते म्हणून. माझ्या सासूले गणी तेच कामं पाहिजेत. शांता काकू तुम्हाला सांगतो, चांगलं धुनक मारा पाहिजे माझ्या सासूले. एकदा जर चांगली खोयमोडी केली ना, अशा गोष्टीने माझ्या सासू लक्षच नाही देत. मग गुड्डी मागा सरक. शांताबाई काय झालं मग? रिंकूची सासू सासरे काही बोलले काय तिले? आता बोलले असतील, नाही तर बोलतील. त्याने सांगितलं पोरीनं, एवढं सांगितलं, आणि तिच्या समोर पाहून घ्या सविताची किती हिंमत. बरं मी सांगतो तिले. शांता काकू बसा ना, पाणी गिनी घे. नाही काहीच नाही घेत मी. तिला सांगतो फक्त, सांगतो. पाहून घ्या श्याम, तुम्ही तर म्हणता की मायाली असं नको म्हणू तसं नको म्हणू, तुमची आई त्याच लायकीची आहे. गुड्डी बस झालं, आता बोल नको. मी पण काय आता इले सांगतो बरं कितीकदा. बाबा तरी नाही ऐकत आई. कितीकदा सांगा तुम्ही? एखाद्याला चांगलं कोणाच्या हातचे दणके बसतील की नाही, मग चांगला मार पडेन तेव्हा समजेन, नाही तर मग हातपाय तुटून घरात बसतील तेव्हा समजेन. नाही तर तुम्ही माणसां सून काही बोलते. आई त्याच लायकची आहे. येतो पोरी मी, घेणं म्हणा आता. हां मोठे नखरे चखरे करून जाते माझ्या सासू. उन्हांदी म्हटलं माझ्या सासऱ्यानं जाऊ नको, छत्री घेऊन गेली, त्याच्यातून रस्ता काढते. घे म्हणा तोले चांगले आता. मावशीबाई चला ना, झालं का लवकर? हा थांबा. मनीषा आली नाही. मग साडी घाल, पहिली इकडे ये. आई काय झालं? तयारी बी करू देत नसतो बरोबर. अरे मनीषा, आपल्याला घ्यायला 4 व्हीलर गाडी आली, 4 व्हीलर. आई खरंच काय? पण पप्पू म्हणे याटोनं नको येऊ. मी म्हटलं पप्पूले काही एवढा खर्च करू नको, याटोनच येतो म्हटलं. तो अशा कामा गोष्टी नको करत जाऊ. याटोन येतो ज्याने येतो सांगा ते सांगू देत जाय. चल लवकर, तो वाट पाहून राहिला, लवकर ये. आईलाही खुश आहे, बाबाही खूप खुश आहे. फक्त सविताताईबद्दलच नाराज मन आहे. सविताताई खुशच नाही. मनीषा ये लवकर. चल, आईला किती घेऊन राहिली. पर्स घेतो पहिले. आली मनीषाचे बाबाही नाही आले अजून. कुठे गेले तर भले जाऊन बसतात कुठे. काय बरं बाई, खरंच मनीषानं तकदीर काढलं, पण तेच तकदीर सविताचं नाही आहे. सविताने तिची सासू घेऊन येईन ना दुकानांदी डायरेक्ट. इकडे उलटे आले पुरत नाही. कुठं रे बायका, आता बरोबर घरी आली ते चांगली उधारपट्टी करते सून तिची. पोरगा बी बाय झाबर. कुठे चालला रे फुगे घेऊन? शांताबाई काय झालं? शांताबाई कोण नाराज वाटून राहिली तू? मग कुठे गेली ती? काही नाही, मला काम होतं जरा. तू कुठं चालला फुगे घेऊन? काही नाही शांताबाई, मा पोरली काही ताप आलते जरा, दवाखान्यात नेलं तर. आता फुगेवाली दिसली, असं वाटलं पोरीले फुगेच घेऊन जावा. झाबर तिला समजते का फुगा? शांताबाई समजत नाही, पण आपल्या मनाची समाधानी होते ना, आपण लेकरासाठी काय घेऊन चाललो. शांताबाई मस्त आहे, मी पोरगी क्यूट आहे एकदम. खूपच लहान करा वाटते शांताबाई. येतो ना तू एक दिवस. हा झाबर येतो. खुश दिसून राहिला. काय लेकरू झालं की माणूस किती बदलते का रे झाबर? हा शांताबाई
त्याच्याने बी मला लय सहारा भेटला. पण घ्या मंडळी, मायबाप घरी चालले की लेकरं घरी असले की काही ना काही घेऊनच जा वाटते. आता पण घ्या, झाबरूची पोरगी काही खात नाही पेत नाही, काय फुग्याच घेऊन चालला. आशा मंडळी पण घ्या, आता मनीषाची कपड्याची खरेदी आहे. आता मी जात नाही म्हणतो, पण आता जात की नाही जात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेन तुम्हाला. कमेंट आल्या नावाच्या, आपण नावाच्या कमेंट करून घेऊ. तन्मय सोनवणे कारंजा गाडगे, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. जयाताई मालपे अमरावती, तेजस्वी, तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. एवढेच कमेंट आले नावाच्या. चला मग, ज्यांना व्हिडिओमध्ये नाव लागत असेल त्यांनी कमेंट करा, त्यांचे नाव पण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेअर पण नक्कीच करा. चला मग, भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. उद्या मज्जा आहे बरं, कपडा खरेदी आहे आणि सविता आहे तर तिचा. मी टाईम पडला तर जाईन, नाही तर नाही जाईन. पहा मग.